तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण होणार? सध्या या खात्याचा हा भार प्रल्हाद जोशींकडे दिला असला तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिक्षण मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवण्यात आली। आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी नेमकं यावरूनच एक विधान केलं। मात्र खुद्द फडणवीसांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य बरंच प्रसिद्ध आहे। मी पुन्हा येईन। फडणवीस म्हटल्याप्रमाणे पुन्हा आले, मुख्यमंत्री झाले, पण आता ते दिल्लीला जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। आणि त्यामागचं कारण आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर घडलेल्या घडामोडी। मुख्यमंत्र्यांचं तातडीनं दिल्लीला जाणं आणि राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होणं। दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। मात्र त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दिल्ली गाठली आणि अनेक चर्चा रंगल्या। खरं तर फडणवीसांचा हा दौरा नियोजित असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं। मात्र विरोधकांनी यावरून टोले मारण्याची आयती संधी सोडली नाही। एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं, ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है, ये हमारी जानकारी है। वन ऑफ द बेस्ट एजुकेशन मिनिस्टर जो आरएसएस के विचारधारा के हैं, जो पढ़े लिखे हैं, जिसे एक राज्य संभालने का अनुभव है। लेकिन दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है। माध्यमांमध्येही फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का या संबंधी चर्चा रंगल्या। मात्र मुख्यमंत्र्यांनी आज नागपुरात बोलताना एकाच वाक्यात या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला। मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे। मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे। त्यामुळे दिल्लीत मंत्रीपद मिळण्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या शक्यता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावल्या। आणि मी इथेच आहे असं म्हणत राज्यात आपली पकड मजबूत ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।